विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे, पण संपूर्ण जगाचं देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे वरळी विधानसभेमध्ये बाजी नेमकी कोण मारणार. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राज्यसभेचे सांसद राहिलेले मिलिंद देवराजी. मिलिंदजी, कोण गड जिंकणार मोठा प्रश्न आहे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. आपल्या सर्वांचा उद्दिष्ट आहे की आपल्याला वर्लीकरांना जिंकवायचं आहे. नंबर 1, वर्लीकरनी उभाटांना सामान्य वर्लीकरनी खूप प्रेम दिली. 2019 पासून 2024 पर्यंत उभाटाकडे 3 आमदार आहे, 1 खासदार आहे, 3 माजी महापौर आहे, अनेक नगरसेवक आहे. उद्धव ठाकरेजी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आदित्य ठाकरेजी स्वतः वडिलांच्या गव्हर्नमेंटमध्ये ज्येष्ठ मंत्री होते, एन्व्हायरमेंट कॅबिनेट मंत्री होते. तरी वर्लीकरांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. आणि म्हणून मी आज आदित्य ठाकरेजींना मी आव्हान दिले की तुम्ही या वर्लीकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी, मुंबईकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि शिंदे साहेबांनी काय केलं, त्यांनी अजून माझं ट्विटवर रिप्लाय नाही केलं. आणि मे 2024 मध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आदित्य ठाकरे स्वतः त्यांनी ट्विट केलं. त्यांनी काय ट्विट केलं, त्यांनी काय लिहिलं, मी इंग्लिशमध्ये वाचून तुम्हाला सांगतो की समवन हु इज स्केर्ड ऑफ एन ओपन डिबेट विथ रायव्हल कॅन्डिडेट्स इज नॉट वर्दी ऑफ बीइंग इन अ पब्लिक फॉरम. म्हणजे त्यांनी इतर कोणावर टीका केलं आणि शिव्या दिलं की तुम्ही डिबेट का नाही करत आहे. आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतो की तुम्ही या डिबेट करा. हे डिबेट कशा संदर्भात करायचं आहे? वर्लीकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदित्याने काय केलं, त्यांच्याकडे 3 आमदार आहे, खासदार आहे, त्यांनी काय केलं, मुंबईला पुढे नेण्यासाठी ते स्पीड ब्रेकरचा राजकारण का करत आहे. शिंदे साहेब आणि महायुती सरकारची विजन काय आहेत की मुंबई आणि महाराष्ट्राला आपल्याला पुढे घ्यायचं आहे. देशाचा इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचा जवळपास 20%, 1/5 कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि महाराष्ट्राचा इकॉनॉमीमध्ये मुंबई आणि खास करून MMR रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, मुंबई ते पालघर पर्यंत खूप मोठ्या सिंहाचा वाटा आहे. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्पीड ब्रेकर का लावलं. वाढवण पोर्ट सेंटरचा प्रोजेक्ट आहे, देशातील सर्वात मोठ्या बंदर आहे. मी शिपिंग मंत्री होते, मला माहिती आहे किती मोठा प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्र एक कोस्टल राज्य आहे, त्यामध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर लावलं. देशातील, जगातील ॲक्च्युली सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोकणमध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर लावलं. रिफायनरीचा प्रोजेक्ट स्पीड ब्रेकर, मेट्रो स्पीड ब्रेकर, महालक्ष्मी रेसकोर्स. सामान्य वर्लीकरांसाठी आपल्या विजन काय आहे की आपल्याला एक पब्लिक पार्क क्रिएट करायचं आहे. फक्त देशातील सर्वात श्रीमंत लोकांसाठी नाही, सामान्य लोकांसाठी आपल्याला एक पब्लिक पार्क, सेंट्रल पार्क त्यांनी अपोज केलं. प्रत्येक गोष्टी ऑपोजिशन. तर हे पॉटहोल राजकारण आणि स्पीड ब्रेकरचा राजकारण आपल्याला संपवायचं आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय थेट समोरासमोर या, डिबेट करूया, ते तुम्ही एक प्रकारे आव्हानच देतात. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुमच्यावर सध्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष बॉम्बार्डिंग करतं असं वाटतं का? कारण अनिल परब त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात, भांडी वाटल्यावर तुमच्यावर आरोप करतात, व्हिडिओज दाखवतात, यानंतर रॅलीमध्ये पैसे वाटून कार्यकर्ते जमवले असं पण थेट आरोप आहे. ह्यांचा स्वतःचा, हे लोक, मला तर वाटतो की हे लोक स्वतः एरियामध्ये जाऊन ते भांडी प्लांट करत आहे की मला, आपल्याला अजून कारवाई जर झालं तर हे लोक स्वतः आपल्याला एम्बॅरेस करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांनी वर्लीकरांसाठी, मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रातील लोकांसाठी काय केलंच नाही. म्हणून त्यांना लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं आहे, मीडियामध्ये सेन्सेशन सुरू करायचं आहे. पण मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की मी डिस्ट्रॅक्टेड माणूस नाही आहे. मी थेट त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही या, आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट करायचं आहे, सकारात्मक डिबेट करायचं आहे, काय पर्सनल अटॅक नाही करायचं आहे. मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी तुमची काय विजन आहे, हे स्पीड ब्रेकर राजकारण बद्दल आपल्याला डिबेट करायला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना इन्व्हाइट केलं, आव्हान देतो. राजकारणामध्ये तुम्ही आदित्य ठाकरेंना खूप सिनियर आहात, त्यामुळे नेमकी निवडणूक कशा पद्धतीनं पाहताय? यंदा जनता त्यांच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटतं का, किंवा जनतेचा कौल आता शिवसेनेसोबत आहे असं तुम्हाला जाणवतं?
जनतेना काय पाहिजे, जनतेना एक मुख्यमंत्री पाहिजे जे त्यांच्यासाठी रात्र दिवस उपलब्ध राहतील. आणि शिंदे साहेब एक युनिक मुख्यमंत्री आहे, एक सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल मुख्यमंत्री आहे. की शिंदे साहेब एक जमिनीवरचे कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रासाठी काम करत आहे. तर म्हणून मी त्यांना आव्हान दिलं की तुम्हाला फेसबुक लाईव्हवरती पण डिबेट करायचं असेल, आय एम रेडी. तुम्ही ठरवा कुठे करायचं आहे. हा टोला आहे का त्यांना? नाही, तुम्हाला फेसबुकचा प्रेफरन्स असेल तर करा, फेसबुक लाईव्ह करा, मी रेडी आहे. तुम्ही ठरवा कुठे पण करायचं आहे. अनिल परब यांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही मतदारसंघामध्ये सध्या दादागिरी करताय. माझं दादागिरी माझ्या स्वभावामध्ये नाही. आणि मी जेव्हा राजकारणात आलो 2004 पासून 2024 पर्यंत मला नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण करायचं आहे. आणि मी मुंबईतून अनेक वेळा खासदार निवडून आलो आहे, लोकसभेचा खासदार. आणि म्हणून मला कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण करायचं आहे. माझ्यासाठी एकमेव विचारधारा आहे समाजकारण. आणि आय वॉन्ट टू डू पॉझिटिव्ह वर्क. आज मुंबईमध्ये सर्वात मोठ्या प्रश्न, खास करून जे मुंबईचं जे मूळ रहिवासी आहे त्यांच्या सगळ्यात मोठा प्रश्न झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू असो किंवा चाळीत राहणारे भाडेकरू, हाऊसिंगचा आहे, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. इनफॅक्ट 2004 मध्ये त्यावेळेस तुम्ही जर भाडेकरूला जाऊन भेटलं आणि विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, भाडेकरूंचं म्हणणं होतं की माझ्या बिल्डिंगचा रिपेअर करा, मला रिडेव्हलपमेंट नाही पाहिजे. आता सर्वांना रिडेव्हलपमेंट पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जिजामाता नगर असो, बीडी चाळी असो, पूर्ण मुंबईमध्ये, फक्त वर्लीमध्ये नाही, संपूर्ण मुंबईमध्ये लोकांना रिडेव्हलपमेंट पाहिजे, कायमस्वरूपी घर पाहिजे, मालकी हक्काच्या घर पाहिजे. आणि दिस इज जस्टिफायबल. म्हणून आपल्याला रिडेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही स्पीड ब्रेकर लावलं तर मला पूर्ण खात्री आहे की वर्ली, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता तुम्हाला नक्की पराभूत करणार. नक्की. तुमच्या सभेमध्ये आणि त्यासोबतच तुम्ही ज्या रॅली काढतात त्याच्यामध्ये बरीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे यंदाचा जो कौल आहे तो कशा पद्धतीचा राहील असा आत्मविश्वास तुम्हाला आहे? ही लढत तिरंगी होणार आहे, एकतर्फी होणार आहे, दुरंगी होणार आहे? कारण मनसेचं पण आव्हान आहे त्या ठिकाणी. कसं पाहता याकडे? हे टू वे फाईट आहे. उभाटा वर्सेस शिवसेना. आणि जर लोकांना स्पीड ब्रेकरचा राजकारण पाहिजे तर वर्लीमध्ये त्यांचा एकमेव ऑप्शन आहे उभाटा. जर त्यांना प्रगतीचा महामार्ग पाहिजे तर एकमेव ऑप्शन आहे धनुष्यबाण आणि शिवसेना. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर थेट आव्हानच केलेलं आहे की समोरासमोर या आणि डिबेट करा. मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांना. आदित्य ठाकरे हे मिलिंद देवरा यांचं हे चॅलेंज स्वीकारणारे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.